तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करता तो समाज तुम्हाला का निवडून देतो? का निवडून देतो म्हणजे म्हणजे निवडून देतो तर का म्हणून निवडून देतो असं तुम्हाला काय वाटतं, की का म्हणून मला नेता म्हणून मानतात, का म्हणून मला निवडून अरे देतात? बाबा हे बघा, माझा समाज तर विषय तर अतिशय गंभीर आहे ना. धनगर समाज हा संख्येनं इतका मोठा आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे राजकीय प्रतिनिधित्वच मिळालं नाही. ज्या पटीत आज 3 लाख मतदारातून एक आमदार निवडून येतो, 1.5 कोटी संख्या धनगर समाजाची जर तुम्ही ढोबळ धरली तर किती प्रतिनिधी अपेक्षित होते? नाहीत ना मिळाले, प्रतिनिधित्वच मिळालं नाही. माझा एकट्याचाच विषय नाही, एकटा गोपीचंद पडळकर हा काय समाजाचा नेता नाही, परंतु समाजाची अपेक्षा आहे की आमच्यातून काही पोरं पुढं आली पाहिजेत आणि म्हणून त्या अपेक्षेपोटी लोक माझ्याकडे आहेत. जानकरांना पण निवडून दिलं होतं. जानकर साहेब विधान परिषदेवरती होते. हा, पण म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व होतं. आता उत्तम जानकर पण आहेत ना, आता आमचे 5-6 आमदार आहेत, ज्या त्या पद्धतीनं ज्याच्या त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत काम करण्याचा. कुठे कमी पडतात नेते धनगर समाजाचे? कुठं धनगर समाजाचे नेते समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठे कमी हे बघा, पडले? समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे एसटी रिझर्वेशन अंमलबजावणीचा. ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा विषय तर समाजाचा नाही आहे आणि तो विषय आमचा आजही पेंडिंग आहे आणि त्यासाठी सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू आहे. आता मी सुप्रीम कोर्टामध्ये आमची जी याचिका आहे ती विड्रॉल केली, त्याचा अर्ज दिला. 21 तारीख होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही मागच्या 8-10 दिवसापूर्वी जाऊन भेटलो, मधु शिंदे साहेबांनी मी. आमचा प्रयत्न आहे बाबा ती विड्रॉल करा. इकडं आम्ही परत हायकोर्टामध्ये दाखल करतो आहे. परिस्थिती बदलली निकाल झाल्याच्या नंतर. आता 0 धनगड 1 पण राज्यात नाही अशी आता परिस्थिती आहे. तर आमचा प्रयत्न सुरू आहे त्या माध्यमातून. सगळीच लोक प्रयत्न करत आहेत. आमचा महत्त्वाचा मुद्दा फक्त एसटी रिझर्वेशनचा आहे, बाकी तर मुद्दे होत राहतील. इकडं तिकडं विद्यार्थ्यांना वसतिगृह अमुक तमुक. जर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं तर काय फायदा होईल? फायदा म्हणजे आता एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर आमच्या जागा रिझर्व होतील. एसटीतून आमदारकीच्या, खासदारकीच्या. मेरिट आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या मुलांच्या भरती आहेत, नोकर भरती असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीमधल्या सुविधा असतील तर वेगळं बजेट मिळेल, वेगळ्या जागा. आमची पोरं जर मेरिटला ओपनपेक्षा पुढं आहेत. एस टीमध्ये जर आम्हाला आरक्षण अंमलबजावणी झाली तर आमच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात टक्का प्रशासनातला वाढेल, राजकारणातला टक्का वाढेल, राजकीय सत्तेमधला वाटा मिळेल आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट एस टीला आहे, वेगळं लोकसंख्येप्रमाणे मिळेल. ट्रायबलचं विशेष असं बजेट आहे, बदल होऊ शकतो आणि ट्रायबल घटकांमधून निश्चितपणे विकासाला संधी असेल. पण असं वाटतं तुम्हाला ओबीसी मध्ये संधी नाही मिळत आहे? सध्या जे ओबीसीचं वातावरण आहे त्यामुळे धनगर समाजाचा थोडा कॉर्नर केला जातोय, केसला जातोय, दाबला जातोय. तुम्ही सांगा, ओबीसी मधनं संधी मिळणं म्हणजे काय? हा जो राजकीय मोठा एक विषय, तर ओबीसीत गेलं तर काय द्रोह होतंय, ओबीसीत गेलं तर काय होतंय, काय सांगा ना मला. ना तुम्हाला विधानसभेचं आरक्षण आहे, ना तुम्हाला लोकसभेचं आरक्षण आहे. आरक्षण कुठलं आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक नगरपंचायत, नगरसेवक नगर परिषद, नगरसेवक नगरपालिका, नगरसेवक महानगरपालिका, झेडपी आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायती. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व करायला संधी आहे. बाकी कुठं संधी आहे? काय वेगळं मोठ्या प्रमाणात केंद्राचं बजेट येत नाही. राज्य सरकार आता बजेट देते. मला वाटतं ह्या वर्षी एक 7,000 कोटी रुपये त्यांनी ओबीसीसाठी धरलेले आहेत. ह्याच्यापूर्वी तर बजेटच नव्हतं. आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण लोकांना ओबीसीत गेलं तर काय तर होतंय, हा जो एक गैरसमज तयार झाला आहे. नाही, त्यांना काय होत नाही. म्हणजे आता जे आरक्षण मिळालं ओबीसींना, मराठ्यांना ओबीसी मधून, त्याचा काही फायदा नाही म्हणजे? आता तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. बरं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं जे मराठा समाजाची मागणी आहे, तो विषय आता तुम्ही प्रश्न विचारला अगोदर, तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण सरसकट द्या अशी जी मागणी मराठा समाजाची आहे, त्यातून ना मराठा समाजाचं हित आहे, ओबीसी समाजाचं हित आहे, काहीच हित नाही ना त्यामध्ये. ओबीसी समाजाचं जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये तुम्ही जर मराठा समाज सगळा घालायचं म्हटला, कसं शक्य होईल? आता ही एक रूम आहे, समजा ह्यात 200 लोक अगोदरच आहेत आणि 200 लोकांना हे पॅक आहे, परत तुम्ही 200 लोक घालायचे म्हटला तर काय होईल? नुकसान होईल. कोणाला त्याचा उपयोग होणार नाही, कोणाला त्याचा फायदा होणार. नुकसान कोणाचं होईल? ओबीसीचंच होईल ना. जे अगोदर ओबीसी आहेत त्यांचं होईल की नव्याने आलेल्यांचे? अशक्त घोडा इथं बांधलाय, एक सशक्त आहे, त्याला खायला डाळ घातलेली आहे, ज्याला खायला चांगलं खुराक घातलंय आणि ज्याच्या पुढं वाळली वैरण टाकलेली आहे, दोघाला म्हणले आता तुमची दोघांची रेस लावायची आहे, तर सशक्त घोडाच पुढं जाईल ना. अशक्त कसा जाईल सांगा? सामाजिक रचनेमध्ये जी लोक सशक्त आहेत त्यांना तुम्ही अशक्त जी लोक आहेत त्या प्रवाहात टाकायचं म्हटलं तर ते खालची लोक मरून जातील. एकंदरीत माळी
माळी कोळी, हे बघा, सोनार हा जो वर्ग आहे, धनगर, माळी, वंजारी आणि तेली हा एक मोठा समाज आहे ओबीसी मध्ये. आहे. धनगर, तेली, माळी, वंजारी म्हणजे सगळाच ओबीसी संपला असं होत नाही. ओबीसी मध्ये 346 जाती आहेत. 350 मंडल आयोगाने दाखवल्या, 4 आपल्याकडे नाहीत. 346 समूह आहेत. अनेक जातीची नावं पण माहीत नसतील. त्या लोकांना अजून माहीतच नाही आरक्षण काय आहे, काय त्याचा फायदा होतो, ते कोण देतं, त्याचा दाखला कोण देतं, काही माहीत नाही लोकांना. अनेक असे समूह आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.